मित्रो नमस्कार. आपण बघताय ही विद्यार्थिनी आहे नेहा बोरा. जंतर मंतरवरील आंदोलनानं जे विद्यार्थी नेते या देशामध्ये चमकले त्यापैकी हा एक आश्वासक चेहरा. आयसा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे JNUची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ती अतिशय जोमाने काम करत आहे. झारखंड पेपर फुटीच्या संदर्भात रांची येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी ती रांची येथे गेली, तेव्हा मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनं तिच्यावर शाई फेक केली. सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षिका म्हणून शाळेत जात होती, तेव्हा याच प्रवृत्तीने सावित्रीमाईवर शेणाच्या आणि चिखलाच्या गोळ्याचा मारा केला. तिचा तो वारसा नेहा अतिशय समर्थपणे चालवत असल्याचं चित्र आपल्यासमोर आलं आहे. बीड येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी नेहावरील या शाईफेकीचा तीव्र असा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले आणि नेहा बोरा के सम्मान में, आंदोलनकारी मैदान में अशा जोरदार घोषणा दिल्या. नेहाला समर्थन देत असताना शाई फेकणाऱ्या मनुवादी कार्यकर्त्यांवर कार्यवाही करावी, त्यांना अटक करावी, अशा प्रकारची मागणी माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनाची ही क्षणचित्रे. नेहा के सम्मान में, नेहा के सम्मान में शाई फेकणाऱ्यांचा, शाई फेकणाऱ्यांचा शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं, विद्यार्थ्यांना न्याय, पेपर फुटी प्रकरणात कारवाई, पेपर फुटी प्रकरणात कारवाई, नेहा बोरा के सम्मान में, नेहा बोरा के सम्मान में, नेहा बोरा के सम्मान में, नेहा और शाही फेकणाऱ्या प्रवृत्तीचा, नेहा और शाही फेकणाऱ्या प्रवृत्तीचा, नेहा और शाही फेकणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीचा, नेहा और शाही फेकणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीचा पेपर फुटी प्रकरणात कारवाई, पेपर फुटी प्रकरणात कारवाई, नेहा बोरा के सम्मान में, नेहा बोरा के सम्मान में. झारखंड राज्यातील राजधानी रांची येथे झारखंड लोकसेवा आयोग आणि निवड समिती आयोग यांच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आणि अनियमित प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू आहे. आणि या मोर्चाला समर्थन देण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा या आंदोलनामध्ये सामील झाल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी काही भाजपाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीच्या मनुवादी प्रवृत्तीने नेहा बोरा यांच्यावर शाई फेकण्याचं दुष्कृत्य केलेलं आहे. म्हणजे ती दुष्परंपरा ज्याला आपण म्हणतो की सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर तेव्हा शेणमाती फेकण्यात आली, आता या युगामध्ये सावित्रीच्या लेकीवर शेणमाती फेकण्यात आलेली आहे. मात्र आम्ही सर्व बीडमधील सामाजिक राजकीय विविध संघटनातील कार्यकर्ते जे आहेत ते नेहा बोरा यांच्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शने करत आहोत. आणि आमची अशी मागणी की जे कोणी नेहावर शाई फेकणार आहेत त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्या कठोर कारवाई करायला पाहिजे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची नेता नेहा बोरा ही रांची या ठिकाणी पेपर फुटीच्या संदर्भात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेली असता तिच्यावर भ्याड असा हल्ला करण्यात आला, तिच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. खरं म्हणजे बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा शिक्षणाची चळवळ राबवली त्यावेळेस या महाराष्ट्रातील मनुवादी सडक्या प्रवृत्तीने तिच्यावर शेणाचे आणि चिखलाचे गोळे मारले. आजही त्याच प्रवृत्ती नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आहेत. आणि या सावित्रीबाईचा वारसा नेहा सक्षमपणे चालवते. दिल्लीमध्ये झालेल्या पेपर फुटीच्या संदर्भातील आंदोलनामध्ये तिनं जे काही नेतृत्व केलं त्याच्यामुळे जेन जी जागी झालेली आहे, तरुण पिढी जागी झालेली आहे. आणि या तरुण पिढीनं केलेलं नेतृत्व बघून देशातील तमाम लोकशाहीवादी नागरिक जागे झालेले आहेत.
नेहा बोरा यांच्यावर केलेल्या शाई फेकीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो. जय हिंद. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा असताना नेहा बोरा यांच्यावरती शाई फेकण्यासाठी आज या जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी निषेध म्हणून नोंदवत आहोत. आज डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सर्व सामाजिक संघटना आम आदमी पक्ष आंदोलन करत आहोत की जे शिक्षणाच्या शिक्षणाच्या सपोर्टमध्ये शिक्षण मागण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करतायत, पेपर फुटीच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत आणि या आंदोलनकर्त्यांवरती जर मनोवादी येऊन शाई फेकत असतील तर या मनोवाद्यांना शाई ही फेकण्यासाठी किंवा निषेध करण्यासाठी नसते, तर ती शाई ही लिहिण्यासाठी अभ्यास करण्यासाठी असते. याचा देखील त्यांना ध्यास नाहीये. अशा लोकांचा आम आदमी पक्ष असेल आणि सर्व सामाजिक संघटना असतील या ठिकाणी कडाडून निषेध नोंदवत आहेत आणि इथून पुढे जर अशी कारवाई झाली तर त्यांच्यावरती त्या लोकांना जशाच तसा जबाब दिला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय भीम. नेहा बोराच्या समर्थनार्थ आज बीड जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते निषेध शासनाचा आणि दुष्कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. मला या ठिकाणाहून एकच सर्व चळवळीतील लोकांना आणि बीड जिल्हावासियांना एकच विनंती, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सर्वांसाठी मोफत केलेलं आहे, परंतु कुठंतरी शिक्षण क्षेत्र संपुष्टात आणून आणि शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत भरीव काम करणाऱ्या लोकांवर त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे प्रतीक आहे. ही शाई फेक फक्त नेहा बोरावर नसून जे चळवळीतील काम करणारे लोक आहेत आणि महापुरुषाच्या आदर्श विचारावर लोकशाही मार्गाने जे चळवळी करणारे लोक आहेत आणि आवाज उठवणारे लोक आहेत त्या सर्वांवर ही शाई फेकलेली, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. झारखंडची राजधानी रांची या शहरामध्ये विद्यार्थी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेहाजी बोरा यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी रांची या ठिकाणी काढलेल्या मोर्चामध्ये काही मनवादी प्रवृत्तीच्या ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण आणि दगड मारले त्याच प्रवृत्तींनी नेहा बोरा यांच्यावर शाई फेकली. मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने शाही फेकणाऱ्याचा जाहीर निषेध करतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशामध्ये ज्यावेळेस 27 ते 28 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नेटच्या पेपर फुटी संदर्भात आणि ज्या वेळेस CJPच्या नेत्यांनी हे आंदोलन उभा करून ज्यावेळेस राजीनामा घेतला त्यावेळेस या देशातील मनोवादी वृत्ती आणि BJPच्या अंधभक्तांचं मुळव्याध उठलेलं आहे आणि त्याच प्रवृत्तीने यांच्यावर शाई फेकलेली आहे. ही शाई ही सन्मान आहे लिखाणाचा आणि ती शाई फेकल्याने काही होणार नाही. तर त्यांना मी सांगू इच्छितो की त्या शाईचा उपयोग फेकण्यापेक्षा आपण लिखाणासाठी करावं असंच मी या आंदोलनाच्या माध्यमातून संबोधित करतो. आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि बीड जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्त्या वतीने नेहाजी बोरा यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत असा संदेश या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातून देतो.